मालमत्ता कर थकबाकींवर कडक कारवाईचे आदेश आयुक्त सौरभ राव. ठाणे महापालिका हद्दीतील ज्या करदात्यांनी अद्यापपर्यंत आपला मालमत्ता कर भरलेला नाही अशा करदात्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले. मागील 1-2 महिन्यांपासून मालमत्ता कर वसुली अपेक्षेपेक्षा कमी होत असल्याने नाराजी व्यक्त करत जे कर भरत नाही अशा निवासी मालमत्ता धारकांचे नळ संयोजन खंडित करणे, कर न भरणे आणि वासी मालमत्ता जप्ती करण्याच्या कडक सूचनाही आयुक्तांनी बैठकीत दिल्या. सन 2025-26 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसुलीचा आढावा घेण्यासाठी मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी 2026 आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त श्री जी गोदेपुरे, उपायुक्त मिताली संचेती तसेच सहाय्यक आयुक्त व संबंधित अधिकारी उपस्थित होते. मागील 1 ते 2 महिन्यांपासून मालमत्ता कराची वसुली अपेक्षेपेक्षा कमी होत असल्याने आयुक्तांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. ज्या करदात्यांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही त्यांच्यावर तात्काळ जप्ती, वॉरंट बजावणे, नळ संयोजन खंडित करून पाणी पुरवठा बंद करणे, नळ जोडणी व इतर सेवा खंडित करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप कर भरलेला नाही त्यांनी संभाव्य अप्रिय कारवाई टाळण्यासाठी तात्काळ महापालिकेकडे मालमत्ता कर जमा करावा असे आवाहन करण्यात आले आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके ऑनलाईन पद्धतीने भरण्याकरिता महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ई-सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच फेब्रुवारी व मार्च 31-3-2026 या कालावधीमध्ये सर्व शनिवार, रविवार तसेच सर्व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी 3 मार्च 2026 रोजी धुलीवंदन असल्याने हा दिवस वगळून सकाळी 10:30 ते 4:30 तसेच सर्व रविवार सकाळी 10:30 ते 1:30 या वेळेत कर संकलनाकरिता कर वसुली संकलन केंद्रे व मुख्य कार्यालयही कार्यान्वित ठेवण्यात येणार आहे.